हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सगळेजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्या अशा JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आठवतंय सर्वांना आपली JS विद्यालयाची नवोदय सिरीज चालू होती. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण ज्याच्यामध्ये आपण नवोदय, स्कॉलरशिप, सेमी स्कूल या तिन्ही महत्वाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम कंप्लीट करत आहोत. विषय गणित हे लक्षात राहू द्या. विषय गणित याच्यासाठी सांगतोय की आता तर आपण फक्त गणिताचं करत आहोत. जर मला वेळ भेटला तर आपण बाकी विषयाचं पण करणार आहोत. तर तुम्ही सगळे अभ्यास करत असाल, जेव्हा पण हे लेक्चर येत आहे तुम्हाला युट्यूबला अपलोड होत आहे, तेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करून व्यवस्थितपणे ठीकठाक सर्व अभ्यास करत असाल. तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं पदावली. आठवतंय सर्वांना? पदावली नावाचा आपण एक नवीन टॉपिक सुरू केला होता. काय असतं पदावली? पदावलीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात? सगळ्या क्रिया एकत्र येतात. सगळे ऑपरेशन म्हणजे डॉक्टरच्या ह्याच्यातलं ऑपरेशन नाही. ऑपरेशन म्हणजे गणितामधल्या ज्या क्रिया असतात त्याला काय म्हणतात? ऑपरेशन म्हणतात. आता ऍक्च्युअल मध्ये आमच्या इथं ऑफलाईन क्लास पण चालू आहे, ऑफलाईन लेकर पण बसलेले आहेत, म्हणून आता मी दरवेळेस कॅमेराकडे बघावं असं काही शक्य नाहीये, त्यामुळे मी कधी ह्यांच्याकडे पण बघत, त्यामुळे तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. तर सर्वांना माहिती आहे ऑपरेशन्स म्हणजे काय असतं. जनरली ऑपरेशन्स म्हणजे क्रिया. आणि आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये किती क्रिया असतात बाळांनो? किती क्रिया असतात? म्हणजे जनरली मेजर क्रिया किती असतात? 4 असतात. तशा खूप आहेत, आणखी तुम्ही जसं जसं हायर क्लासेस मध्ये जाल तेव्हा शिकाल. पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, इंग्लिशमध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता ह्या ज्या 4 क्रिया आहेत, या चारही क्रिया आपण काय करतो? पदावलीमध्ये एकत्र पाहतो. काय पाहतो? पदावलीमध्ये एकत्र पाहतो. इधर ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आपण खूप साऱ्या पदावलीचे एक्झाम्पल पण घेतले होते. आता एकदा मी परत एकदा रिवाइज करतो, जेणेकरून तुमच्या सर्वांना लक्षात येईल आणि समजेल. काय रिवाइज करायचंय आपल्याला? सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पदावलीमध्ये तुम्हाला एक रूल लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, ज्याला आपण जादू पण म्हणलो होतो. लक्षात राहू द्या. पदावलीमध्ये कोणती जादू लक्षात ठेवायची लिहून घेऊ नका, मी रिवाइज करतोय, हायलाइट करतोय. पाठीमागच्या लेक्चर मध्ये काय झालंय ते सांगतोय. ठीक आहे. तर कोणती होती ती जादू? त्याला आपण म्हणलो होतो बॉड मास. काय म्हणलो होतो? बॉड मास. सगळ्यांना बॉड मासचा अर्थ माहिती आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बॉड मास? साध. B फॉर, O फॉर, D फॉर, M फॉर, A फॉर, S फॉर. ठीक है, तो ये बॉड मास का मतलब होता है. अगर किसी को बॉड मास, जर कोणाला बॉड मास मराठीमध्ये लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही बॉड मास जर तुम्हाला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही मराठीत पण ठेवू शकता. जसं की काय सांगा? कन, चे, भा, गु, बे, व. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं एक शिवी सारखं वाटतंय, बरोबर आहे. पण हे शिवी वगैरे असं काही नाही. याच्यामध्ये कन म्हणजे कंस, चे म्हणजे ऑफ, नंतर सांगतो काय आहे. आता फक्त इतकं लक्षात ठेवा की चेच्या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशनच घ्यायचंय. आता नंतर मी सगळं सांगणार आहे. भा म्हणजे माहिती आहे ना सर्वांना, काय? भागाकार. ओके. क म्हणजे कंस, इथं काढतो ब्रॅकेट. ठीक आहे. नंतर गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. हे सर्व आपल्या पाठीमागच्या लेक्चर मध्ये झालं होतं. आणि इतकंच नव्हतं झालं तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण खूप सारे एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले होते. आणि तुम्हाला आता ठीकठाक प्रकारे जो सिंपल बॉड मास आहे, सिंपल पदावली आहे, मला वाटतंय ती तुम्हाला छान प्रकारे येत असेल. सर्वांना येते? आता थोडं पुढे जायचं. आजच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत हे बी म्हणजे काय? ब्रॅकेट. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण डी कव्हर केलं, एम कव्हर केलं, ए कव्हर केलं आणि एस पण कव्हर केलं. आज आपल्याला बी कव्हर करायचंय. म्हणजे आज आपल्याला कंस बघायचे. कोणते कोणते कंस आहेत सगळं बघायचंय. तयार आहेत सगळे? चला पॉइंट टाका. पॉइंट पदावलीत पॉइंट आहे, फक्त छोटासा पॉइंट टाका. कंसांची पदावली, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. कंसांची पदावली. टाका सर्वजण पॉइंट. कंसांची पदावली. जरा आमच्या लेक्चर मध्ये ऑफलाईन बाळ असले ना, मला शिकवायला इंटरेस्ट येतो. कंसांची पदावली. टाकला पॉइंट. कंसाची पदावली. चला आता कंसांच्या पदावलीमध्ये किती प्रकारचे कंस येणार आहेत? म्हणजे ब्रॅकेट. इंग्लिश वाले लक्षात ठेवा.
ब्रॅकेट लक्षात ठेवा, ब्रॅकेटची पदावली. ठीक आहे, कंस म्हणजे ब्रॅकेट, एवढं काय अवघड नाही, लक्षात ठेवायला सोपं आहे. आता ब्रॅकेटच्या पदावलीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्रॅकेट येणार आहे? तर सर्वात अगोदर सिंपल 3 ब्रॅकेट लक्षात ठेवा अगोदर. ठीक आहे, कोणतं ब्रॅकेट? पहिलं आहे सिंपल ब्रॅकेट. कोणतं आहे? सिंपल ब्रॅकेट. ओके, इंग्लिश मध्ये पण लिहिणार आहे, मराठीत पण लिहिणार आहे, कोणालाच टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो साधा कंस. काय म्हणतो? साधा कंस. ओके, नंतर 2 नंबरला आहे स्क्वेअर ब्रॅकेट. काय आहे? स्क्वेअर ब्रॅकेट. आणि 3 नंबरला आहे कर्ली ब्रॅकेट. कोणतं? तसे अजून एक आहे, त्याला तुम्ही लक्षात ठेवू शकतात, बार ब्रॅकेट. काही जण त्याला लाईन ब्रॅकेट पण म्हणतात, लक्षात राहू द्या. काय म्हणतात? लाईन ब्रॅकेट. ठीक आहे, मग आता सर सिंपल ब्रॅकेट दिसतंय कसं? हे पहा, तुम्ही कधी ना कधी अशा प्रकारचं ब्रॅकेट पाहिलं असेल, तुमच्या बुक मध्ये पाहिलं असेल, कुठं दुसरीकडे न्यूजपेपर मध्ये पाहिलं असेल, कुठंतरी पाहिलंच असेल आतापर्यंत जिंदगीत. स्क्वेअर ब्रॅकेट अशा प्रकारे असतंय, पाहिलं असेल तुम्ही, पाहिलंय सर्वांनी. नंतर कर्ली ब्रॅकेट पाहिलंय, हे बघा अशा प्रकारे कर्ली. कर्ली म्हणजे काय? थोडं असं आपण त्याला म्हणतो कुरुळ. काही लोकांचे हिअर्स कर्ली असतात, बरोबर आहे, तसं कर्ली ब्रॅकेट मुलींना जास्त आवडते डिझाईन काढायला, बरोबर आहे का नाही? आणि तिसरं आहे बार किंवा लाईन ब्रॅकेट. ते नॉर्मली असतात, काही प्रॉब्लेम बिलकुल नाही, लिहून घेऊ शकतात. हे ब्रॅकेटचे 4 टाईप आहेत जे की आपल्याला शिकायचे आहेत. नोट करून घ्या. ह्याला मराठीमध्ये म्हणतात साधा कंस. मराठी मधल्या गोष्टी निळ्या पेनाने लिहितो म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल. साधा कंस, ह्याला म्हणतात साधा कंस, ह्याला म्हणतात चौकटी कंस, ह्याला म्हणतात महिरपी कंस. ठीक आहे, आणि ह्याला रेषा कंस किंवा रेघी कंस. लक्षात राहू द्या, रेघी कंस, रेषा कंस पण म्हणू शकतात. झालं? लवकर लवकर नोट डाऊन करून घ्या. आपल्याला एक्झाम्पल पण पाहिजे आता मस्त पैकी. मस्त पैकी आपल्याला एक्झाम्पल पाहिजेत, लवकर नोट करा. जे पण लेकर ऑनलाईन लेक्चर करत आहेत ते पॉज करून नोट करून घ्या. झालं? रफ करू? चलो, ओके, गुड. समजलं मग किती प्रकारचे ब्रॅकेट आहे? जनरली 4. जनरली 4. हे तर जास्त बघायला मिळणारच नाही. कोणता? बार ब्रॅकेट. जास्त बघायला मिळणार नाही. बघायला जर मिळालं तर आपल्याला सॉल्व्ह पण करता आलं पाहिजे, म्हणून मी ते लिहिलंय. जनरली 3च बघायला मिळतील, सिंपल ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट अँड कर्ली ब्रॅकेट. साधा कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस. चलायचं पुढं, रफ करू याला. आता आपण अजून एक सोपा नियम लक्षात ठेवा. कधी कधी काय होतंय, एक सोपा नियम किंवा त्याला तुम्ही जादू म्हणा, लिहा, नोट डाऊन करा. जादू, महत्वाची जादू आहे. जर कंस आणि संख्येच्या मध्ये कोणताही चिन्ह नसेल तर तेथे डॅश डॅश क्रिया करावी. कोणी सांगेल का मला? कोणी सांगेल का? हात वर करा. जर कंस आणि संख्येच्या मध्ये कोणताही चिन्ह नसेल तर तेथे डॅश डॅश क्रिया करावी. शाबास. काय? गुणाकार. कोणती क्रिया करायची? मल्टिप्लिकेशन, गुणाकार. सर कसं सांगणार आहे? आता फक्त लक्षात ठेवा, कोणती क्रिया करायची पहिल्यांदा आपल्याला? गुणाकार. मग नोट डाऊन करू. चला, गुणाकार, गुणाकार करायचा आहे. ओके ओके, चलो चलो, ठीक आहे, गुणाकार करायचा आहे आपल्याला.
इथपर्यंत सर्वांचं झालं. आता आता एक्झाम्पलला चालू करायचं, सुरुवात करायची. खूप सोपं आहे. पदावली सारखं सोपं काहीच नाही, बॉडमास सारखं सोपं काहीच नाही. आणि खूप ठिकाणी येणार आहे बॉडमास, त्यामुळे आपल्याला बॉडमासला घाबरायचं नाहीये. बॉडमासचे एक्झाम्पल आले तर जनरली बॉडमासचे एक्झाम्पल सोपेच येणार परीक्षामध्ये, पण एखादं अवघड आलं तरी तुम्हाला माहिती आहे रूल कोणता लावायचा, जादू कोणती लावायची, बॉडमास. बॉडमासची जादू बॉडमास आहे. पदावलीची जादू काय, कंचे भागू बेव. चालेल, रफ करू. चला, एक्झाम्पलला तयार आहेत सगळे, रेडी फॉर एक्झाम्पल्स. चला बघू आता कोण एकदम परफेक्टली एक्झाम्पल सॉल्व्ह करतंय. मी फक्त एक्झाम्पलला फक्त आणि फक्त ऑनलाईन लेक्चरना पण आणि ऑफलाईन लेक्चरला पण 2 मिनिटं देणार आहे. किती? 2. कितीही मोठं किंवा छोटं एक्झाम्पल असो 2 मिनिटात मला पदावलीचं सॉल्व्ह झालं पाहिजे आता, आणि काही दिवसानंतर तर 1 मिनिटात. ठीक आहे, त्यामुळे तयारीला लागा. रफ घेऊन बसा, काय घ्यायचंय तर घ्या, तयारीला लागा. आणि ऑनलाईन लेक्चर अशा ठिकाणी जाऊन लेक्चर करा जिथं कोणताही गोंधळ नसेल, जेणेकरून तुमचा त्या गोंधळामध्ये लक्ष लागणार नाही, पूर्णपणे लक्ष लेक्चर मध्ये लागेल. जर कुठंतरी गोंधळ चालू आहे, कोणीतरी शेंबूड खायला येतो, त्या शेंबडाकडे चला चला लक्ष द्या इकडं. तर आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं होतं. एक्झाम्पल करायचं चालू. चला, काय एक्झाम्पल आहे. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एक्झाम्पलला किती वेळ आहे, फक्त 2 मिनिट. तयार आहे सगळे? पहिले एक्झाम्पल, एकदम सोपं दिलंय, कसलंच अवघड नाहीये. वाटतंय का रे अवघड? 2 मिनिटं आहेत. जे पण ऑनलाईन पाहत आहेत त्यांनी पॉज करून ट्राय करायचंय. ऑनलाईन पाहणारे पॉज करून ट्राय करायचंय. झालंय का मदनीचं? वा, शाबास. कोणाकोणाचं आलं? 25, 26, 25, अजून 27. दाखव कस केलंस, पटकन दाखव. हा, 26. ठीक आहे, काही जणांचं 26 आले, काही जण 25 आले, काही प्रॉब्लेम नाही. मी सांगतो तुमचं काय आलंय, तुम्ही कमेंट करून सांगा, किंवा आता लक्ष द्या इकडे, तुमचं बरोबर आहे का. सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो बॉडमास आहे याच्यामध्ये ब्रॅकेट आलंय. काय आलंय? ब्रॅकेट. आणि बॉडमासचा रूलच आहे, बॉडमासची जादूच आहे. काय जादू आहे? अगोदर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन विसरून जा, अगोदर काय सोडवा? ब्रॅकेट. ओके, सगळ्यांना माहितीये, सगळ्यांच्या डोक्यात मस्तपैकी फ्लॅश पडला, ब्रॅकेट सोडवायचं. मग चला, हे आहे आपलं ब्रॅकेट, दिसतंय ना सर्वांना? ओके सर, हे आहे ब्रॅकेट. आता काय जण म्हणतील सर ब्रॅकेट सोडवायचे, पण ब्रॅकेट मध्ये पण ऑलरेडी बॉडमास आहे. कळाले का? ब्रॅकेट मध्ये पण बॉडमास आहे. मग ब्रॅकेट मध्ये बॉडमास असल्यास सेम बॉडमासचा रूल लावायचा. ब्रॅकेट मध्ये काय करायचं, सगळ्यात अगोदर ऍडिशन आहे, एक सबट्रॅक्शन आहे, एक ऍडिशन आहे. काय करणार? ऍडिशन, जी की स्टार्टिंगला आहे. सांगितलं होतं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये जे सिरियली येईल, जे क्रमाने येईल ते अगोदर सोडून टाका. यांच्या दोघांमध्ये कसलाच भेदभाव करायचा नाही. चला, मग आता मला अगोदर ही ऍडिशन सोडवायची आहे, 14 + 3. मग मी बाकीच्या सगळ्या गोष्टी अगोदर तरी तशा येणार. 15 / 15 इन ब्रॅकेट. 14 + 3 किती बाळा? 17. -12 + 21. काही प्रॉब्लेम? एक सॉल्व्ह केलं. आता मला सॉल्व्ह करायचं हे, बरोबर आहे? बरोबर आहे. बाकी जसाल तसं 15 / 15 इन ब्रॅकेट. 17 - 12 किती बाळा? 5 + 21. शाबास. नंतर मला सॉल्व्ह करायचंय हे, मला पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. 15 / 15 आणि ब्रॅकेट आणि नंबरच्या मध्ये कोणतीच संख्या नसती, त्याची जादू मी इथंच लिहून दिली होती, आठवतंय का? जर ब्रॅकेट आणि नंबरच्या मध्ये कोणतीच जादू नसेल तर कोणता सिम्बॉल द्यायचा आहे? मल्टिप्लिकेशन, गुणाकार. मग इथं दिला गुणाकार. डन.
डन. ओके. मग आता 5 + 21 किती? 26. ब्रॅकेट आपोआप उडून गेलं. ब्रॅकेटची लास्टची स्टेप केली की ब्रॅकेट उडून जातं. ठीक आहे. तुम्हाला उडवायची गरज नाही, पुसायची गरज नाही, मोडायची गरज नाही, खाडाखोड करायची गरज नाही. ब्रॅकेटची लास्ट स्टेप करायची, ब्रॅकेट गायब झालं. चला आता सॉल्व्ह करू. आता एक आहे डिव्हिजन, एक आहे मल्टिप्लिकेशन. अगोदर काय करू? डिव्हिजन. 15 / 15. 1 × 26. 1 × 26. 26. डन. ओके. चलो, कोणाकोणाचं बरोबर आलं? दुसऱ्या एक्झाम्पल साठी तयार आहेत. स्पीड थोडी कमी पडायली. तुम्ही तुमचं बरोबर आलं, ज्यांचं बरोबर आलं ते कमेंट मध्ये थंब टाका, मला पण बरं वाटतं जरा. चला दुसऱ्या एक्झाम्पलला तयार आहेत. एव्हरीवन इज रेडी फॉर सेकंड एक्झाम्पल? ओके. चलो घ्या सेकंड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. थोडा हार्ड देऊ क्या? थोडा अवघड देऊ का? चल थोडा अवघड देतो आता. अवघड म्हणजे अवघड दिसायला आहे, सोडवायला खूप सोपं आहे. ऑनलाईन बाळांनो पॉज करून ट्राय करणार सर्वजण. चला कोणाकोणात झालंय? 2 जणांना झालंय. काय आलंय? 17.1, 16.8. सॉल्व नाही हुआ. ठीक आहे, कोई बात नाही. लक्ष द्या इकडे आता सगळेजण व्यवस्थित. खूप सोपं आहे. दिसायला अवघड दिसतंय, अगोदरच बोललो. आता सर करायचंय काय? आम्हाला तर खूपच जास्तीच अवघड दिसायले सर. करू काय? आता सांगा तुम्ही. मीच सांगणार आहे, कोण सांगणार आहे दुसरं? अरे बघा, आता सगळ्यात अगोदर बॉड मास लावा. बॉड मास मध्ये तुम्हाला माहितीये कोणतं ब्रॅकेट आलंय? इथं आलंय स्क्वेअर ब्रॅकेट, आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं ब्रॅकेट आलंय? सिंपल ब्रॅकेट. हे पहा मध्ये जे ब्रॅकेट आलंय ना, बाहेरच्या ब्रॅकेटच्या मध्ये जे ब्रॅकेट आलंय, बाहेर कोणतंही येऊ द्या, त्याच्या मध्ये जे ब्रॅकेट आलंय अगोदर मधलं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. मधून बाहेर यायचं. कळलं? मधून बाहेर यायचं. चला मग आता सगळ्यात अगोदर मला हे सॉल्व्ह करावं लागेल. सिंपल ब्रॅकेट करू सॉल्व्ह. अंडरलाईन मुद्दामून करायला तुम्हाला समजल्यामुळं, अंडरलाईन म्हणजे खाली रेष ओढायला तुम्हाला समजल्यामुळे. चला बाकी जशाल तसले तो 15 + 26 डिवायडेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट 12 + 3 12 - 12 कितना? 0. आणि कोणता सिम्बॉल? मल्टिप्लिकेशन. 0 × 4. ओके. आता बघा माझं सिंपल ब्रॅकेट उडालं, गायब झालं. चला आता कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं मला? स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोणती ऑपरेशन, कोणती क्रिया अगोदर करायची? मल्टिप्लिकेशन. मग सर आता इथं 2 मल्टिप्लिकेशन आहेत, अगोदर कोणती करू? कोणती बी कर, मध्ये 0 आहे, सगळ्याचं 0 उत्तर येणार. बरोबर आहे का नाही? जर मी 3 आणि 0चं मल्टिप्लिकेशन 0 केलं, परत त्याचं मल्टिप्लिकेशन 4 सोबत केलं, काय उत्तर येणार आहे? एडपण सांगन ना, एडपण म्हणेन एडा मी, मला द्या पेडा, मी बी सांगतो, उत्तर 0 येणार आहे. बरोबर आहे का नाही? मग 0 उत्तर येणार त्याचं. मी ह्याला अंडरलाईन करतो सगळ्याला, त्याचं उत्तर काय आलं? 0. बाकी आपण जसाल तसं लिहू. 15 + 26 डिवायडेड बाय इन स्क्वेअर ब्रॅकेट 12 + 0. ओके. आता 12 + 0 किती येणार आहे? 12. कशात पण 0 ला ऍड केलं उत्तर तेच येत आहे. ओके. 15 + 26 डिवायडेड बाय, बघा इथं काही जण म्हणतील सर ब्रॅकेट आणि 26च्या मध्ये आम्ही डिवाइड आणि मल्टिप्लिकेशन दोन्ही घेऊ का? शेंबड्या, डिवाइड ऑलरेडी आहे, परत मल्टिप्लिकेशन घ्यायची गरज नाही. ओके. मग इथं काय लिहू रे? 12. दंडन. चला आता कोणती ऑपरेशन करू मी? कोणती ऑपरेशन करू? हा ओके. कोणती करू? भागाकार म्हणजे डिव्हिजन, डिवाइड करणार. ठीक आहे. चला 15 + 26 डिवायडेड बाय 12 रफ मध्ये करायचं म्हणजे कुठेतरी बाजूला करायचं. चला 26 डिवायडेड बाय 12. आता हे तर मी खूप वेळा शिकवलंय, बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये पण शिकवलंय. डिव्हिजन ज्याला येत नाही की शेंबड नवोदयच्या क्लासमध्ये बसले अगोदर त्याला हाकलायला पाहिजे. येतं सगळ्यांना डिव्हिजन? चला 12 × 2 = 24. किती उरले? 2 म्हणजे 12 × 2 = 24. 2 उरले. मराठीत बी सांगतो, इंग्लिश मध्ये बी सांगतो, मिक्स करून टाकू, तुम्हाला बी समजा. म्हणजे काही जण इंग्लिश मध्ये असतात, काही जण मराठीमध्ये असतात.
ऍडजस्ट करून घ्या. पॉईंट कुठे घेऊ? इथं. 0 कुठे घेऊ? इथं. हा 12 एक 12, 12 दोन्ही 24 मोठं व्हायला 12 to the 24 मोठं व्हायले. मग फक्त 12 1 जा 12. किती उरले? 8. किती उरले? 8. आता 0 मनाने घ्यायचा आणि 12 सकून 72. बरोबर आहे. 12 6 जा 72. बस झालं, आपल्याला इतकंच पाहिजे, जास्त पुढे जायची गरज माहिती आहे. आता 72 लिहिलं तर परत किती उरतील रे? 8. परत 12 6 जा 72. परत किती उरतील रे? 8. परत सर बिल्डिंग बनायली, बिल्डिंग ना ग, बिल्डिंग नाही बनवायचं. मग असं झालं माहिती नाही तर सोडून द्यायचं. माहिती आहे ना? हा ओके, सोडून दिलं. तुम्ही म्हणतात तर सोडून दिलं, तुमचं ऐकलं बरं का, फक्त दिलं सोडून. चला मग ही संख्या आली, काय आलं? 2.166. डन. आता मी पॉइंटची संख्या आणि बिना पॉइंटची संख्या त्यांची ऍडिशन शिकवली का नाही? कोणाकोणाला आठवते हात वर करा. पॉइंटची संख्या आणि बिना पॉइंटच्या संख्येची ऍडिशन. ओके, काहीच नाही, लई सोपं आहे, लई सोपं आहे. जादू आहे त्याच्यामध्ये. काय जादू आहे? ज्या संख्येमध्ये पॉइंट आहे तिला जसाल तसं राहू द्या आणि ज्या संख्येमध्ये पॉइंट नाही तिच्यात स्वतः पॉइंट टाका. सर स्वतः पॉइंट कसा टाकायचा? स्वतः पॉइंट कसा टाकायचा? दोन मित्रांमध्ये भांडणं कसे लावतात परफेक्टली, तसा स्वतः पॉइंट टाकायचा तयार. मग कसा टाकणार सर? मी सांगतो ना. बघा 15 पॉइंट, 15 जसाल तसं लिहिलं, दिसायला सर्वांना सर हे 15 नाही, जरा वेगळंच काहीतरी दिसायला, नीट लिहितो. 15 पॉइंट मनाने किती 0 द्या? 3, कारण इकडे 3 आहेत म्हणून. संपलं, पॉइंट टाकला मनाने. चला प्लस 2.166. आता तर करता येईल ना हे? आता तर करता येईल ना? चला कसं करायचं? पहिली संख्या जशाल तशी लिहायची 15.30. दुसऱ्या संख्येचा पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा, इकडच्या संख्या जशाला तशा लिहायच्या आणि तिकडची संख्या जशाला तशी लिहायची. त्यांची काय करायची? ऍडिशन. बेसिक मॅथच्या पहिल्या लेक्चर मध्ये, पहिल्या टॉपिक मध्ये शिकवलंय. ज्या लेकरांना हे समजलं नाही ते अगोदर पहिले लेक्चर करून इथं या. जे पहिले लेक्चर करून येणार नाही त्यांना काही समजणार नाही. चला मग 6 आणि 0 6, 6 आणि 0 6, 1 आणि 0 1, 5 आणि 2 7 आणि 1 जसाला तसं. म्हणजे लगभग 17.1 ज्याचं उत्तर आलं त्याचं बरोबर होतं. कोण होतं 17.1 वालं? शब्बास, मेहक चालतं 17.1. परफेक्टली एकदम छान प्रकारे. अवघड नव्हतं, फक्त थोडं मोठं होतं. अवघड होतं का? नाही. कसली बी बॉड माशा द्या, लावायचं तर रूल जादू बॉड मासत ना, मग नीट लावा. चालतंय. चलायचं पुढं. चला अजून पुढचं एक्झाम्पलला घाई करायची, आपलं हे काय हाई करायची नाही. एक्झाम्पल आपल्याला कचून सॉल्व्ह करायचे, खूप सारे सॉल्व्ह करायचे, भरपूर सॉल्व्ह करायचे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. रेडी आहे तिसऱ्या एक्झाम्पल साठी? रेडी आहेत? अरे बोला. हा मग रेडा कोण आहे? तुम्ही सगळे रेडी आहेत तर रेडा कोण आहे? चला तिसरं एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 3. जे दिसतंय मोठं ते खूप सोपं असतं. चला ऑनलाईन लेकर पॉज करून ट्राय करणार आहे सगळेजण पॉज करून ट्राय करणार आहेत. पॉज करून ट्राय करा. कोणाकोणा झालंय? किती आलं? 146.8. तुझं 78. 57.72. तिघांच्या अलग अलग आले. चला बघू कोणाचं माझ्यासारखं येत आहे. ठीक आहे, तयार आहे सगळे? ओके. अटेन्शन हिअर अँड सी ऍट मी. म्हणजे माझ्याकडे नका बघू, व्हाईट बोर्ड कडे बघा, लक्ष द्या. आता इथं खूप सारे ब्रॅकेटने मी तुम्हाला कन्फ्युज केलंय. काहीच नाही, अवघड नाही केलं मी, फक्त तुम्हाला काय केलं बाळांनो? कन्फ्युज केलंय. 3 ब्रॅकेट टाकले तिथं. पहिले टाकले कर्ली, पुढे टाकले स्क्वेअर, पुढे टाकले सिंपल. दिसायला सगळ्यांना? ओके. मग सगळ्यात अगोदर मला हे ब्रॅकेट सोडवायचंय, बरोबर आहे? एम आय राईट? हे सोडवायचंय. चला 55 into 0 plus 2 plus 4 in curly bracket 12 plus 2 in square bracket 12 plus 2 divided by 12 plus 2 किती? 14. किती?
14. काही प्रॉब्लेम कोणतं ब्रॅकेट उडून गेलं चिवताई? सिंपल ब्रॅकेट. इथपर्यंत कोणाकोणाचं बरोबर आलंय? पहिली स्टेप तर सोपी होती. ओके, आता कोणतं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं बाळांनो मला? स्क्वेअर ब्रॅकेट. चला मी सॉल्व्ह करतो, पहा माझ्याकडे लक्ष द्या. 55 into 0 plus 2 plus 4 in curly bracket 12 plus 2 in square bracket. मला अगोदर हे सॉल्व्ह करावं लागेल ना, हे करावं लागेल ना, मग 12 plus 2 करावं लागेल ना मला. कोण कोण सांगते करावं लागेल का नाही मला? कोणी कोणी केलं 12 plus 2? हात वर करा. 12 plus 2 कोणी कोणी केलं? नाही केलं कोणी? एका जणांनी केलं. अशी आपल्याला लालच देते ते. लगेच आपल्याला वाटतंय 12 plus 2 14 आणि डिवायडेड बाय 14 वन उत्तर येईल. किती भारी झालं, किती सोपं झालं. अरे नाही, बॉर्ड मास्टर रूल मध्ये अगोदर ऍडिशन नाही करायची, अगोदर काय करायचंय? डिव्हिजन. काय करायचंय? डिव्हिजन. कोणी कोणी केली ऍडिशन? 7 क्या किया? डिव्हिजन किया, ऍडिशन डिवाइड किया. शाबाश, गुड. चला लक्ष द्या, आता हे पेन चलत नाही म्हणून याने कंटिन्यू करू. तर 2 डिवायडेड बाय 14 रफ मध्ये या. 2 डिवायडेड बाय 14 अशा प्रकारचं पण डिव्हिजन मी तुम्हाला शिकवलंय. आठवतंय का? काय करायचंय? जर वरी छोटी संख्या असेल आणि खालच्या संख्येच्या पाड्यामध्ये ती येतच नसेल तर अगोदर 0 घेऊन पॉइंट द्या आणि ह्याच्यावर एक 0 घ्या. डन. आता किती झाले? 20. 14 ने 20 ला डिवाइड होतंय ना. 14 1 जा 14. किती उरले? 6. ओके, 0 घ्या मनाने. हा, 14 4 जा 56. बरोबर आहे का नाही? 14 चोक 56. चला, 14 4 जा 56. इथपर्यंत राहू द्यायचं. 0.14 त्याचं उत्तर आलं. मग 12 जसाल तसं लिहू, प्लस पुढं काय लिहू? 0.14. स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट क्लोज. शाबास. 55 into 0 plus 2 plus 4 in curly bracket 12 plus 2. आता काय करू? 12 plus 0.14 ची ऍडिशन. ती पण कुठं करायची? रफ मध्ये. मग 12 plus 0.14 च्या ऍडिशन मध्ये अगोदर 12 ला पॉइंट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग चालतं असं एक्झाम्पल. 12 ला पॉइंट मध्ये कन्वर्ट केल्यावर 12.00 प्लस 0.14 मांडा. 12.00 प्लस पॉइंट खाली पॉइंट 14 इकडं 0 इकडं 4 1.21 12.14. कोणा चालतं इथपर्यंत? इथपर्यंत कोणा? बर, हे 4 नाहीत घेतले तू. ठीक आहे. हा, ठीक आहे ना, काय हरकत नाही. लय मोठा काय फरक पडणार नाही. चला, 12.14 आलं. मग आता ह्या दोघांच्या मध्ये कोणती ऑपरेशन नाही तर काय करू? मल्टिप्लिकेशन. 12.4 चालेल. चालेल. आता काय सॉल्व्ह करायचंय मला? मल्टिप्लिकेशन. अंडरलाईन करतोय, काळजी करू नका. चला, 55 into 0 plus 2 plus 4 in curly bracket 12 plus सांगा करायची रफ मध्ये 12.14 into 2 करायची. चला, 4 2 जा 8, 4 2 8, बे 1 बे पॉइंट, बे 2 4 आणि बे 1 बे. 24.28 बरोबर आहे का? 24.28 कर्ली ब्रॅकेट क्लोज. बघा, मी प्रत्येक ठिकाणी एक एक स्टेप करत आलोय. प्रत्येक ठिकाणी एक एक स्टेप करत आलोय. एक स्टेप झाली बाकी जशाला तसं, एक स्टेप झाली बाकी जशाला तसं. डोक्याला टेन्शनच घ्यायचं नाही. काही लेकरं काय करतात माहिती का? काही लेकरं पूर्ण बॉर्ड मासला एकदाच बघतात. एकदा बघूच नका त्याला स्टेप बाय स्टेप बघा. तुम्ही जितकं त्याला स्टेप बाय स्टेप बघता तितकं ते सोपं होईल. आणि तुम्ही त्याकडे एकदाच बघितलं की तुम्ही नजरेतच बसणार नाही. डोक्याला टेन्शन येईल. बरोबर आहे का नाही? असं वाटेल की तुमच्या डोक्यावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलं आणि तुम्हाला म्हणाले डोंगर चढ. बरोबर आहे, असं फील होईल. त्यामुळे त्याच्याकडे पूर्ण बघू नका, एक एक स्टेप बघा. मी बघा अगोदर चुटकी स्टेप केली, पुन्हा चुटकी स्टेप केली, पुन्हा चुटकी स्टेप केली, पुन्हा चुटकी केली, पुन्हा चुटकी केली. बरोबर आहे. चला, आता मला ही ऍडिशन करायची. 12 plus 24.28 करू का इथं? 12 plus 24.28. 12 ला 0 ना पॉइंट नाही म्हणून पॉइंट घेऊन असे 2 0 घेऊ शकतो का? हो. प्लस 24.28 करा ऍडिशन. 12.00 प्लस 24.28. 8 ला 8, 2 ला 2, 4 आणि 2 6 आणि 3. किती आलं बाळांनो पिल्लांनो माझं? 55 into 0 plus 2 plus 4 in curly bracket. कर्ली ब्रॅकेट मध्ये कशाला घ्यायचंय आता? आता कशाला घ्यायचं? डायरेक्ट काय करायचं? ह्याच्यामध्ये काय नाही म्हणल्यावर मल्टिप्लिकेशन. काय आलंय आपलं? 36.28. अवघड नाही. परत एकदा सांगालो, लेंदी आहे, लेंदी लांब आहे, अवघड नाही. चालेल, चालायचं पुढं. ओके,
नाव अटेन्शन हिअर. चला आता ही झाली परत एक छोटीशी बॉड मास झाली का. आपण पहिल्या दिवशी बघितल्या होत्या अशा छोट्या छोट्या बॉड मास. डन. चला मग आता ह्याच्यामध्ये मी अगोदर ही मल्टिप्लाय करू शकतो. 50 into 0 0. मग 0 + 2 + 4 into 36.28. आता काय करू रे पिल्लांनो, ही मल्टिप्लिकेशन बरोबर आहे का. चला 0 प्लस कशाला घेऊ, 0 प्लस घ्यायची गरज आहे का मला, त्यामुळे डायरेक्ट 2 पासून चालू करू. 2 प्लस चला ह्यांचं मल्टिप्लिकेशन करू. डायरेक्ट करू इथं चालेल सर्वांना, डायरेक्ट करू सगळे लक्ष द्यावेत. हा 8 4 हा 32 ला 2 हातच्या आले ह्याच्यावर द्यायचे 3 असे छोटे. तुम्ही पण अशी करू शकता. चला 4 2 8 8 आणि 3 11 11 ला 1 परत हातचा आला ह्याच्यावर छोटा 1. हा 4 सक 24 आणि 1 25 परत हातच्या आले ह्याच्यावर असे छोटेसे 2. 4 त्रिक 12 12 आणि 2 14 14 ल्या किती स्थळ सोडून पॉईंट आहेत, किती प्लेस सोडून पॉईंट आहेत, 2. इथं किती प्लेस सोडून पॉईंट द्यायचा, 2. डन डन. आता राहिली फक्त शेवटची ऍडिशन. ओके करायची, रेडी सगळे. चला शेवटची ऍडिशन करण्यासाठी मला ह्या 2 मध्ये पॉईंट ऍड करावे लागतील. किती पॉईंट ऍड करावे लागतील रे, सॉरी पॉईंट ऍड करून किती 0 घ्यावे लागतील, 2 0. 2.00 प्लस 1 4. बरोबर आहे. डन. करता येईल आता हे सर्वांना. कसं करायचं, पहिले जसाल तसं मांडा. 2.00 पुरा पॉईंट खाली पॉईंट घ्या, इकडच्या संख्या जसाल तसं घ्या, इकडच्या संख्या तशाला तसं घ्या. काय 5 4 1 करा ऍडिशन. 2 1 पॉईंट 5 आणि 2 7 4 आणि 1 तशाला तसं. काय आलं 147.12. कोणा चालतं, किती आलंय 146 पॉईंट. हा लगभग चालतंय. अवघड नव्हतं, लेंदी होतं. परत तेच बोलायला अवघड नाही बॉड मास. पेपर मध्ये जर असा आला, समजा असा आला, तिथं असं म्हणणार का माय लोहित अवघड आलाय आता सोडून देते माय, काय करू. राईट. हे जे आपण हातचा घेतो परत आपण इथे एक वाढवलं त्याच्यामुळे लास्टच्या एक्झाम्पलवर फरक पडतो. मी अगोदरच बोललो होतो, थोडा फरक पडेल, जास्त नाही पडणार. चालेल, काही प्रॉब्लेम. डन. चालायचं पुढं. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथंच थांबू बाळांनो. आता एक्झाम्पल देतो प्रॅक्टिस करण्यासाठी. तुम्हाला समजलं नसन समजलं तर हे लेक्चर पाठीमागे घ्या. पाठीमागे घ्या म्हणजे पाठीमागे कसं घ्यायचं तुम्हाला सांगायची गरज नाही. परत एकदा हे पूर्ण गणित पहा. पाठीमागे घेऊन तुम्ही हे पूर्ण गणित जर पाहिलं तर तुम्हाला समजून जाईल. नसन समजलं तर, तरी पण नाही समजायलं तर मला कमेंट करून सांगा. आणि माझ्याकडून काय चुकी झाली असेल तरी पण मला कमेंट करून सांगा. चला आता तुम्हाला देतो होमवर्क, जे तुम्ही पुढच्या लेक्चर मध्ये करून या, जेणेकरून पुढचं लेक्चर तुम्हाला अजून सोपं जाईल. रफ करतो याला. सर्वजणांनी पॉज करून लिहून घेतलंच असेल, ट्राय केलंच असेल. ऑफलाईन बाळा तर करतातच आमचे ट्राय, मी त्यांच्याकडून करून घेतो. पण ऑनलाईन बाळांनो तुम्ही स्वतः ट्राय करायचंय. ऑनलाईन बाळांनो तुम्ही स्वतः ट्राय करायचंय. हायगाई करायची नाही ट्राय करायला, बिलकुल हायगाई करायची नाही. एक्झाम्पल ट्राय करायचे, सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह केल्याशिवाय पर्याय नाही. चला होमवर्क 3च देतो. किती देऊ, फक्त नाही 2च देतो. ठीक आहे 2च करा, पण थोडी लेंदी देतो. देऊ का लेंदी आताच सारखे. चला तर हाय आपला होमवर्क. ठीक आहे, पॉज करून लिहून घ्या, अभ्यास करा. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. आजचं लेक्चर खूप मस्त होतं. आज आपण जे पण बॉड मास आहे, पदावली आहे, त्याच्यामध्ये ब्रॅकेट्स टाकले, कंस टाकले आणि एक्झाम्पलला अजून इंटरेस्टिंग बनवलं, अजून मजेदार बनवलं. तुम्हाला मजा आलीच असं आजच्या लेक्चर मध्ये. तर आजचं लेक्चर इथंच थांबू बाळांनो. काळजी घ्या, अभ्यास करा. थँक्यू.